निमित्ताने वेगवेगळे प्रस्ताव होतील, वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करू। या चर्चा करत असताना ही जी काही आव्हानं आपल्या समोर आहेत, अराजकतावादी ताकदींनी आपल्या पुढे जी आव्हानं उभी केली आहेत यांची संख्या लहान आहे, राष्ट्रीय ताकदींची संख्या मोठी आहे, राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्यांची संख्या मोठी आहे। पण ही छोटी संख्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील पसरवते। हे प्रदूषण नष्ट करून, विचारांचं प्रदूषण नष्ट करून आपल्याला पुन्हा एकदा सर्व आमच्या तरुणाईमध्ये राष्ट्रवादाचं बीजारोपण कसं करता येईल याचाच प्रयत्न करायचा आहे। आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मनात आणलं। आज विदर्भातनं 2000 तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थी परिषदेची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादाने प्रेरित असलेले 2000 तरुण तरुणी हे जर समाजात उतरले तर समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिम्मत ही तुमच्यामध्ये आहे। ती ताकद आणि हिम्मत घेऊन या ठिकाणून तुम्हाला जायचं आहे आणि मी हे करू शकतो या भावनेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे। मला या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या पायलताईंनी एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि तुमच्या हृदयाला भिडणारा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे, तो म्हणजे कॉलेज इलेक्शनचा। आणि माझं देखील मत आहे, कारण आमचंही नेतृत्व त्या काळामध्ये तयार झालं, ते त्यातनंच तयार झालं। विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आमचे डॉक्टर कोठेकर साहेब या ठिकाणी आहेत, सुनीलजी आंबेकर होते, आमचे रामदासजी होते, सगळ्या लोकांच्या सोबत कॉलेज इलेक्शन मध्ये काम करत करत हे नेतृत्व आमचं देखील तयार झालं। त्यामुळे कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका नेता तयार करण्याचं किंवा नेतृत्व तयार करण्याचं एक केंद्र आहे, याबद्दल माझ्या मनातही कुठली शंका नाही। त्यामुळे पायलताई नक्की याच्यावर गांभीर्याने विचार हा राज्य सरकार करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि या 53व्या अधिवेशनाला अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्यासारख्या एका पूर्व कार्यकर्त्याला तुम्ही या अधिवेशनाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।